नमस्कार. आज मी हल्लीच्या तरुणाईमध्ये आणि छोट्या मुलीमध्ये ब्रेकअपचं जे चाललेलं असतं त्याबद्दल थोडंसं बोलते. परवा बसमध्ये मी जाताना माझ्यासमोरच दोघी बसल्या होत्या. कामावरून येत होत्या बहुतेक त्या आपापसात बोलत होत्या आणि व्यवस्थित मोठ्याने बोलत होत्या. म्हणजे आपण बसमध्ये सार्वजनिक ठिकाणी आहोत वगैरे आपलं हळू बोललं पाहिजे, पर्सनल वगैरे असं काही नव्हतं. अगदी छान व्यवस्थित बोलत होत्या की सहज चोरून बिरून ऐकायची गरज नाही अशा त्या बोलत होत्या. त्याच्यामध्ये लक्षात आलं की म्हणजे त्या 25-30च्या असतील मुली. आई वडील लग्नाचं म्हणतायत. एक जण म्हणाले तिचं आता ब्रेकअप झालं आहे, काय कळत नाही काय करावं. आई वडील दुसरी म्हणते तिचं अजून शुअर नाही आहे, तिचं ज्याच्याबरोबर आहे तो अजून 1-2 वर्ष वाद थांबायला सांगतो, काही कळत नाही. आई वडील तर घाई करतात. असं त्यांचं चाललं होतं. माझा स्टॉप आला, मी उतरून गेले. असंच परवा 2-4 मुली शाळेतल्या युनिफॉर्ममधल्या होत्या. इतकं वाईट वाटलं ना. जे वय शिकायचं, चांगलं मस्त घडायचं, त्या वयामध्ये त्यांचा पण विषय हाच चालला होता. आणि म्हणजे आश्चर्य म्हणू का कौतुक म्हणू मला कळत नाही की आपण ह्या रस्त्यावर आपणच फक्त आहोत अशा पद्धतीत ते जोरजोरात बोलत चालल्या होत्या की मागे पुढे कोण ऐकतंय, कशाची भीती ताळतंत्र काही नाही. म्हणजे इतकं स्वतंत्र आणि इतकं भयमुक्त जीवन आहे ना. खूप बरं वाटलं, कौतुक वाटलं. आपण अजूनही ह्या वयात सुद्धा कधी काही असं बोलताना उगाच चोरून बोलल्यासारखं बोलतो. तर त्या पण अशाच शाळेतल्या मुली आणि अखंड त्यांच्या म्हणजे शाळेचा विषय सोडून ब्रेकअप आणि दुसऱ्या कोणाचं तिचं त्याच्याबरोबर आहे, अगो तिसरं बघणं कसं पटकन होतं, ह्या गोष्टी चालल्या. त्या युनिफॉर्ममधल्या होत्या, म्हणजे 10वीच्या आतल्या असणार. मला प्रश्न पडला की हे जीवनामध्ये हा काळ येणारच. प्रत्येकालाच काही शारीरिक भूक ही नक्कीच असण्याबद्दल नाही, पण त्याचं कुठेतरी व्यवस्थापन किंवा छानपैकी व्हावं हे असं मला वाटतं. आता त्या 25-30ल्या कमवत्या असणार मुली कामावरूनच आल्यासारख्या वाटत होत्या. आता त्या कमवत्या होत्या, पायावर सज्ज होत्या, पण लग्नाबद्दलचा त्यांचा अजूनही काही विचार दिसत नव्हता. ह्या मुली अगदी कोवळ्या वयातल्या होत्या. अजून आयुष्य सगळं घडायचं होतं, सगळं आयुष्य. आणि आता मी टोकलं जरी असतं, त्यांना विचारलं असतं हे काय तुमचं वय आहे, तर मलाही विचारायचा अधिकार कुठून कोणी दिलेला आहे. त्या वयात त्या भावना. आणि इतक्या ठिकाणी सगळीकडे मोबाईलवर म्हणा, टी व्हीमध्ये म्हणा, इतके शृंगारिक गाणी आहेत, इतकं हे आहे की मन बावचळणार नाही तर काय होणार. त्यांनाही दोष देता येणार नाही. त्यांनी ह्या वयात आवरावं. त्यांच्यासमोर असा एकदम छान असा रोल मॉडेल असं काहीच नाही आहे. त्यांना तेच हिरोईन पिक्चरमधले तेच नटनट्याच हिरो आणि हिरोईन वाटतात. तेच आयुष्य, आभासी आयुष्य खरं वाटतं. रीलमध्ये नाचणाऱ्या मुलीच खऱ्या वाटतात. कोणाला आणि जबाबदारी नको, तडजोड करायची नाही. सगळं कसं आभासी मस्त जगायचं आवडतं. त्यामुळे त्यांच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्या बरोबरच आहेत असंच म्हणायला पाहिजे. पण आमच्या पिढीला ते ऐकताना सुद्धा काय करावं कळत नाही. मुलं चुकतायत तर त्यांना कसं वळवावं हेही कळत नाही. मी पुढच्या वेळेला पुन्हा एकदा विचार करते की लग्नाचं वय काय असावं ह्याच्यावर आपण एकदा, म्हणजे मलाही वाटतं की मीही व्यक्त होईन, तुम्हीही जमल्यास त्याच्यामध्ये उत्तर देऊन मला प्रतिसाद द्या की खरंच ह्या पिढीपुढे खूप मोठा प्रश्न आहे. लग्न करावं का, नुसते अफेअर्समध्येच अडकून राहायचं का, हे हल्लीच्या पिढीचं झालेलं आहे. सगळं हवं आहे पण जबाबदारी नको आहे, तडजोड नको आहे. तडजोड न करता, जबाबदारी न घेता
आनंद भोगायचा आहे. असा कल एकूण दिसतोय सगळ्यांचा.